पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या निमित्तानं कार्याच्या आरंभी तुकोबारांनी एक इच्छा प्रगट केलेली आहे। प्रश्न असा आहे की इच्छा देवाला आहे, इच्छा साधूला आहे आणि इच्छा तुम्हाला मला आहे। हो, माणसाची पण इच्छा आहे, साधूची पण इच्छा आहे आणि देवाची पण इच्छा आहे। माणसाच्या इच्छा तशा कीर्तनात सांगण्यासारख्या नाही, पण आता आपल्याला अभंगाकडे जायचे। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी जगाच्या दोन इच्छा सांगितल्यात बरं का। जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणी निर्विवाद जगा पडिये। माऊली म्हणतात जगाला दोन गोष्टी आवडतात, जग दोन गोष्टीसाठी प्रयत्न करतंय। जगातल्या प्रत्येक व्यक्तीची आमचा महेश मोठे मित्र सगळे आपण कमिटी जी आहेत व सगळे आपण याच्यामध्ये उपक्रमामध्ये उपस्थित आहात। ऐका, प्रत्येक माणसाची इच्छा अशीच आहे। कोणती? ज्ञानोबाराय म्हणतात एकतर जगाला सत्ता आवडते, नाही सत्ता आवडली दुसरी इच्छा अशी आहे की अमरपणा आवडतो, मी मरू नये। या दोन गोष्टी जगाला आवडतात। आमचे करपेसर धर्मराजजी, पहिली इच्छा आहे सत्ता मिळावी आणि दुसरी इच्छा आहे मी कधी मरू नये। जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या दोन गोष्टीच्या पलीकडे काही आवडत। मी आपल्या घरातलं सांगतो, बापाला मुलावर सत्ता करायला आवडते, मुलाला बायकोवर सत्ता करायला आवडते, बायकोला नवऱ्यावर सत्ता करायला आवडते। पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण, मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, हिला सत्ता म्हणतात। जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते बरं का। मी सांगत नाही, ज्ञानराजांचे शब्द आहेत, सार्वभौम पद पडिये। पडिये म्हणजे इच्छा। जगातल्या प्रत्येक व्यक्तीची पहिली इच्छा मी सत्ताधीश असावं, आणि नाही तुम्हाला पहिली आवडली तर दुसरी सांगितली तिचं नाव आहे न मरणी निर्विवाद म्हणजे अमरपणा। एवढे 2000-3000 माणसं पहिल्या दिवशी शिवाजी दादांच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत। सांगा मला, इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं मी जावं, मी मरावं? कुणालाच वाटत नाही, कुणाचीच ती इच्छा नाही। जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी जगावं। 90 वर्षाचा म्हातारा जरी मरायला टेकला तरी तो म्हणतो डॉक्टर मला वाचवा। याचा अर्थ असा आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीची पहिली इच्छा आहे सत्ता आणि दुसरी इच्छा आहे न मरणी निर्विवाद जगा पडिये। माऊलींचे शब्द आहेत। हो, मी मरू नये। एक गंमत याच्यात मात्र अशी आहे, मी मरू नये ही इच्छा सगळ्यांची आहे, पण मरावं लागतं याला कोणी काही करू शकत नाही। काही शब्द आहेत बघा, मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पडेगा। रोज ऐकलं पाहिजे। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा। 3-4 घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना। 3-4 घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना। 3-4 आमच्या गेवराई तालुक्याचे गायक आहेत। आमच्या तालुक्यात इकडं इंडस्ट्री नाही, 2 नंबरच्या नोटा नाही,
इकडं ते तयार होत नाही, पण इकडं गायक वादक तयार होतात बरं का. आमच्या तालुक्याला खूप मोठी ती देणगी लाभलेली आहे. इकडे एखाद्या तेलाची कंपनी नाही तयार होणार, पण इकडं गायक तयार वादक तयार होणार. पैसे कमवायला आमची तर आपल्याकडे दुष्काळ असतो, त्यामुळे सगळे लोक आळंदीला जा आम्हाला काढून दिलेली मंडळी पण तयार झाली. महाराज वा काय गोड प्रमाण दिलं. दिन चार घडी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, राजा महाराजा आए यहाँ कोई रहन न पाए, भई देर हुआ परवाना. हे सगळे शब्द ते शिकवतात. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी मरू नये, पण मरावं लागतं एवढाच अर्थ आहे बुवा. नोहे तुझा हा परिवार, हे तुकोबारांचे शब्द आहे. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे. मरावं लागतं. मी मरू नये ही तुमची माझी इच्छा आहे. हो मी श्रीमंत व्हावं, मला सत्ता मिळावी तुमची माझी इच्छा आहे. चला माणसाची इच्छा कळाल्यात. व साधूची सुद्धा इच्छा आहे. महाराज काय आवडतं साधूला? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित. सप्ताह करावा, दादांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन ठेवावी, भागवत समाजाला ऐकायला मिळावं, ही काही आपली इच्छा नाही. ही ज्ञानदेवे घेतली दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू. ही साधूची आवड आहे. जग एकमेकामध्ये भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, ही आपली आवड नाही. हो चाटे सरांची किंवा एका तुमच्या कमिटीची आवड नाही. ही आवड तुमच्या बुद्धीमध्ये माऊलीनं घातली, तुकोबारायांनी घातली. का? त्याचं कारण असं आहे, ती साधूची आवड आहे. जग सुखी व्हावं, जगानं परमार्थ करावा, जगानं कीर्तन ठेवावी, जगानं चांगल्या मार्गानं चालावं, एक विचाराचं जग असावं, साधूची आवड आहे. चला साधूला पण आवडतं, तुम्हाला मला पण आवडतं. देवाची सुद्धा इच्छा आहे. महाराज एकोहम बहुश्याम, अनेकत्व रूपानं नटावं. एकलेन कंठेची म्हणून यायेने केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाग विहा माया सूत्रधारी. अनेकत्व रूपानं ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातना किंवा सर्वस्यच्या हम हृदय सन्निविष्टो. ओव्या वाचा रवी तरी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी. अनेकत्व रूपानं नटावं, देवाची इच्छा. जग सुखी व्हावं, साधूची इच्छा. माझं सुखी व्हावं, मी सुखी असावं. हो मला श्रीमंती मिळावी, मला अमरपणा मिळावा, माणसाची इच्छा. कळतंय तुम्हाला? कळालंय. 3 इच्छा सांगितल्या, त्याचे ते गंमत आहे. देवाची इच्छा पूर्ण होते, साधूची पण इच्छा पूर्ण होते. जगात फक्त तुमची माझी इच्छा कधी पूर्ण होत नाही, कुणाचीच होत नाही, कधीच होत नाही. त्याचं कारण आपण सगळेजण ज्या संसाराच्या दरवाजात उभे आहोत, तो संसार कधी कुणाची इच्छा पूर्ण करत नसतो, तो तुम्हाला जगवत असतो. 100 रुपये प्रत्येकाच्या खिशात आहेत आपल्या. त्याला वाटतं की माझं बरं आहे, 1000कडे लक्ष जात. बरं 1000 रुपये काय कमी लोकांच्या खिशात आहेत का इथं नाना? त्याला वाटतं की माझं बरं आहे अण्णा माऊली महाराज, बरं वाटत नाही. 1000कडे 5000कडे लक्ष जात. 5000 दिवसाला कमवणारे काय कमी माणसं आहेत का? हो मग त्याला वाटतं की विश्वासराव आखाडे साहेब, त्याला वाटतं की माझं बरं आहे, नाही. त्याचं 10,000कडे लक्ष जात आहे. बरं 10,000 दिवसाला कमवणारे काय कमी लोक आहेत? खूप लोक आहेत. दिवसाला 10,000 रुपये एका 10 मिनिटात कमवतात. हो शेअर मार्केट खेळतात, एका तासाला 10,000 कमवतात. कमी आहेत? खूप आहेत. त्याला वाटतं की माझं बरं आहे, 50,000कडे लक्ष जाते. दिवसाला 50,000 कमवणारे सुद्धा खूप पाहिलेत आम्ही. 1 लाखाकडे लक्ष जाते. 1 लाख ज्याच्या खिशात आहे त्याला तरी वाटतं की माझं बरं आहे. 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 कोटी वाढतच जाते. विष्णुरती शतम दशशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकाम सुरपते ब्रह्मापदम वांछति ब्रह्माशैव पदम शिवहरिपदम आशामधी को गतान. काय शब्द आहेत संतांचे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझाओ, माझे स्वहित नेनती कोणी. जगाच्या पाठीवर आपण सगळेजण ज्या दरवाजात उभे आहोत, तो संसार कधीच कुणाची इच्छा पूर्ण करत नाही. सगळ्या कुणाच्या बाजे सुखाची कल्पना
हे गुणाच्या बाजे सुखाची कल्पना याच अर्थाचे अण्णांच्या मुखातून ऐकायला मिळतील. सुखाच्या अपेक्षेने तो संसार तुम्हाला जगवतो, कधीच कुणाची इच्छा पूर्ण होत नाही. मी सगळ्यात श्रीमंत संसार सांगतो तुम्हाला, आतापर्यंत कोणीच तेवढं श्रीमंत झालं नाही. जगात सगळ्यात श्रीमंत संसार होता रावणाचा. ऐका ऐका, 7 कोटी सोन्याची घरं होती. प्लास्टर, विटा, पत्रे, कौलं, छपर आपल्या घरी ठेवाय. 7 कोटी सोन्याचा संसार रावणाचा होता. एवढा श्रीमंत व्यक्ती अजून जन्माला आला नाही. 7 कोटी सोन्याच्या दारात रावण उभा होता. आणि रावणाची पहिली इच्छा होती संसारात समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती, सरकारने आपल्याला समुद्रावरून पाईपलाईन करून दिली असती. नाही जमलं. रावणाची दुसरी इच्छा होती संसारात स्वर्गाला शिडी लावेल. लावलीच असती शिडीत आपले पोरं भगवती टाकीला धर्मवीर 2 पाहायला गेले नसते. आपले पोरं शिडीने रामबाप सराज पाहून आले असते. नाही जमलं. रावणाची तिसरी इच्छा होती मी सोन्याला सुगंध आणील. आलाच असता वास तर वासावर अंगठ्या आल्या असत्या. मी म्हटलं असतो माझी कमळाच्या वासाची, वकील साहेब म्हटले असते माझे गुलाबाची वासाची, खालून एखादी म्हटली असते तुमची राहू द्या महाराज माझे चंदनाच्या वासाची. वासावर अंगठ्या काही आल्या नाही, स्वर्गाला शिडी काही लागली नाही, समुद्र पाणी काही गोड झालं नाही. 7 कोटी सोन्याची घरं ज्याच्याकडे, त्याची जर एकही इच्छा पूर्ण होत नाही तर 2 एकर जमीन आहे आपल्याला. फार पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही. सांगू अजून काय, एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला काय देणार नाही मिळत महाराज. माझा काय तुमचा काय कुणाचाही घ्या, संसार कधी कुणाची इच्छा पूर्ण करत नसतो. म्हणून वाढता हा पुण्य धर्म केला, चालीमध्ये वेळ जाईल. संसाराच्या नावे घालून या शून्य. महाराज म्हटले आम्ही तो संसार स्वीकारला नाही, आम्ही मात्र परमार्थाचा दरवाजा स्वीकारला. आम्ही साधून संसाराच्या दरवाजात एंट्रीच केली नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थाचा दरवाजा, पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. मग तो भंडारा डोंगर, तो भामचंद्र डोंगर, तो गरुडेश्वर डोंगर, आणि डोंगरावरती जाऊन आम्ही भजन केलं. ऐका ऐका, इतकं सुंदर भजन केलं. मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तब छंद. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, सुंदर तुकोबाराय नाचत होते, भजन करत होते. नीट ऐका, सगळे संत नाचून भजन करत होते. आमचा महेश मोठे इथं बसलाय, आमची नाना पेटी वाजवतात, त्याला नामदेव महाराज खूप आवडतात. मी तुम्हाला खरंच सांगतो, वारकरी संप्रदायाला नामदेवरायांनी काय दिलं ऐका. नामदेव महाराज मंदिरात कीर्तन करायचे देवाचे. रावळामध्ये कीर्तन करत असताना चाटे सर ज्या वेळेला कीर्तन चालू होतं ना रावळामध्ये, त्यावेळेला एक घटना अशी घडली पंढरपुरात. ऐका ऐका, तुम्ही ऐकणारे चांगले आहात. एका पायरीवर चोखोबारा, एका पायरीवर कानोपात्रा, एका पायरीवर जनाबाई महाराज, एका पायरीवर कबीर महाराज बस. या विचाराची फार गरज आहे आज. आमचे मोठे डॉक्टर बसलेत, गणेश डॉक्टर बसलेत, फार सुंदर मंडळी आलीत कीर्तनाला. विद्वान मंडळी आहेत, गेवराई तालुक्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहेत, शिवाजी दादांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारी आहेत, दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आपण सगळे आहात. दादांना अविष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी हे हात भजन करतायत. त्यांना अजून 100 वर्षापर्यंत आयुष्य मिळावं, त्यांनी केलेल्या कार्याचा हा लेखाजोगा आमच्या समोर मांडता यावा, आणि त्याद्वारे कीर्तन, भजन, नामस्मरण, चांगल्या गोष्टी आमच्या कानापर्यंत पडाव्या, यासाठी जर हा सप्ताह होत असेल, कीर्तन महोत्सव होत असेल, बळीराम गुरुजी तुम्हाला असं वाटतंय हे होत असताना शिकण्यासाठी कीर्तन आहे ना, मग हे शिकलं पाहिजे अशा समाजाने. एका पायरीवर कबीर महाराज होते. कोण होते कबीर महाराज? कबीर, मोमीन,
लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास एका पायरीवर. त्याच्या खाली कोण होतं? हो डाकणे मामा, पत्रकार आलेत आता. हो कोण होता आणखी त्याच्या खाली? कानो पात्रा खोदो पिंजारी तो दादू. हो तिला बापच माहिती नव्हता. तिच्या शेजारी आणखी एक जनाबाई होत्या, त्या आपल्या गंगाकडून गेल्या होत्या. हो त्या जनाबाईला सुद्धा जात माहिती नव्हती. आणि सगळ्या शेवटच्या पायरीवर चोखोबाराय होते. ते तर महार समाज, चोखा मेळा भंका जातीचे प्रमाण आहेत असे बसले होते. आणि त्यांना लोक मंदिरात येऊ देत नव्हते. त्या काळातली मंदिरात त्यांना स्थान नव्हतं. नामदेव महाराजांनी पाहिलं, माझ्या या सख्यांना का मंदिरात येऊ दिलं जात नाही. सगळ्यांनी सांगितलं नामदेवरायांना, ज्ञानोबारायांना की आम्हाला हे लोक मंदिरात येऊ देत नाहीत. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी ठरवलं, आपल्याला जाऊ देतात आणि यांना जाऊ देत नाहीत ना, मग आता आपण मंदिरात कीर्तन करायचं नाही. मग नामदेवरायांनी कीर्तन केलं वाळवंटात. मी प्रमाण देतो ऐका. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग. प्रमाण ऐका बरं. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. ओ विश्वाचा मालक नामदेवराय वाळवंटात कीर्तन करतायत. ज्ञानोबाराय टाळ घेऊन, गोरोबा काका टाळ घेऊन, सावता महाराज टाळ घेऊन, चोखोबाराय टाळ घेऊन राहा सगळ्यांनी उभे. सगळा मंडप भरलाय आणि वाळवंटाच्या त्या मांदियाळीमध्ये नामदेवराय नाचून कीर्तन करतायत. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. इतकं कीर्तन रंगलं, एवढं कीर्तन रंगलं. विश्वाचा मालक कीर्तनात आला, नाचायला लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर. ओ देवा, पितांबर गळाला. पितांबर गळण्याचं भान साधूला राहत नाही, देवाला राहत नाही. असं कीर्तन नामदेवराय नाचून करायचे. तसं तुकोबाराय पायामध्ये घुंगर बांधायला लागले, डोंगरावरती नाचायला लागले. रोज नाचायचे, रोज भजन करायचे, सारखं म्हणायचे विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं गोड भजन. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, डोळ्यासमोर आणा. पहिला दिवस आहे ना, सारखं भजन करत होते तुकोबाराय. नाचता नाचता प्रकार असा झाला, विश्वाचा मालक वीट सोडून तुकोबारायांच्या भजनामध्ये डोंगरावर नाचायला लागला. नाचता नाचता तुकोबाराय दमले, देव मात्र दमला नाही. तुकोबारायांनी देवानं तुकोबारायांचा हात धरला. हो तुकोबाराय, रोज आमच्या दरवाज्यात येता, रोज परमार्थाच्या दरवाज्यात येता, रोज नाचून भजन करता, संसारावरती तुळशीपत्र ठेवता, संसारातली तर इच्छाच नाही तुम्हाला. आमच्या दारात येता, आमचा हात धरता, मग तुम्ही आमच्या समोर आलात. ओ देवा, ओ तुकोबाराय, आमच्या दरवाज्यात आलात, कशासाठी एवढं भजन करता? काय पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय म्हटले, बरं झालं गड्या देवा, तू आमच्या भजनात आला. 3 वर्ष झाली आमच्या सप्त्यावर तो खुश झाला. एवढा छान सप्ताह आम्ही करतोय, सगळ्या समाजाची लोक गोळा करतोय, दादांना आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांचे हात मागतोय, विजयराजांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही सगळे एका विचारानं एकत्रित येतोय. इथं एवढा चांगला सप्ताह करतोय, सगळे कार्यकर्ते एकत्रित एका विचारानं येतोय. बरं झालं, बरं झालं, चांगला कार्यक्रम आहे, चांगला उत्सव आहे. भागवत कथा काय, रामकथा काय, भजन काय, नामस्मरण काय. खुश झालोय मी तुमच्यावर. हात धरलाय तुकोबारायांचा देवानं. सांगा महाराज, कशासाठी एवढं भजन? सांगा महाराज, काय इच्छा तुमची? बोला महाराज, कशासाठी एवढं भजन? सांगा महाराज, कशासाठी? तुकोबारायांनी हात धरल्याबरोबर देवाच्या समोर विना धरला आणि तुकोबाराय म्हटले, देवा तू आलायच आमच्याकडं, आमचा हातच धरलाय. आज कार्याच्या आरंभी घटस्थापनेच्या दिवशी आमची एकच इच्छा तुझ्या दारात, अभंगाचं पहिलं चरण. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, मज भेटो कोणी,
जातीचे मज भेटो कोणी या जातीचे मज भेटो कोणी मज भेटो कोणी हो आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडी जहारे अंतरापासोनी आवडी जहारे अंतरापासोनी आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडी जहारे अंतरापासोनी आवडी जहारे अंतरापासोनी माझी जातीचे मज भेटो कोणी काही नको म्हटले देवा, तू आलायच आमच्या दारात तर एकच इच्छा, माझी जातीचे मज भेटो कोणी. हे अभंग म्हटलं कीच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. शिकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात येतं की तुकाराम महाराज असं का म्हटले असते. कारण तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस आहे. आणि जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय, वारकरी संप्रदाय, ती जात मानली जात नाही, कोणाचीच नाही आणि मानू पण नाही. हा संप्रदाय इथं वारकरी संप्रदाय कोणाची जात मानत नाही. इथं माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, इथं जात मानली जात नाही. मानली असते तर चोखोबरांची समाधी तुम्हाला महाद्वारात दिसली नसती, कानोपात्रेची समाधी तुम्हाला मंदिरात दिसली नसती, सावता महाराजांच्या अभंग कीर्तनाला आली नसते. हो, अवघा रंग एक जाय रंगी रंगला 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 श्रीरंग अवघा रंग एक जा. शेवट अभंगाचा आहे म्हणे चोख्याची महारी. संप्रदाय कधी कोणाची जात मानत नाही. तुकोबाराय समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. हो तुकोबाराय, तुम्ही तर संप्रदायाचे कळस आहेत. कोण तुमच्या जातीचा, काय बोलताय तुम्ही. महाराज म्हटले मला माहिती होतं असं तुमच्या मनात येईलच, म्हणून तुकोबाराय म्हटले माझ्या जातीचा म्हणजे हा माळी मराठा हा नाही, मग माझ्या जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा. कारण तुकोबारायांना पाहिजे होता एका विचाराचा. एका गावात एक विचाराचे लोक राहिले नाही, एका कुटुंबात एक विचाराचे लोक राहिले नाही, एका घरात एक विचाराचे लोक राहिले नाही. सांगू द्या, बाप ज्या विचाराचा आहे बाप, त्या विचाराचा मुलगा नाही. आई ज्या विचाराची आहे त्या विचाराचा मुलगा नाही. फार वाईट आहे. तुकोबारायांना कोणता पाहिजे, पहिलं चरण कळेल ऐका. भिन्न विचाराचे पिता पुत्र आहेत या देशात. हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यपाचा विचार आहे माझ्या नगरीत देवाचं नाव कुणी घेऊ नये, पण त्याच हिरण्यकश्यपाच्या पोटी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. 2-3 दिवसानं आपल्याला हरिहर महाराजांच्या मुखातून प्रल्हादाची कथा भागवतात ऐकायला मिळेल. या जरा या, सगळ्यांनी या. फार गोड कथा आहे. हुशार विद्वान माणूस आहे. भाग्यानं मिळालेत आपल्याला, तारीख मिळत नाही बरं त्यांची. अशी जर कथा आपल्या गेवराईत असेल तर ती आपण ऐकली पाहिजे. सगळ्या मातांनी 2 वाजता इथं येऊन बसलं पाहिजे आणि एक एक कथा भागवतातली ऐकली पाहिजे. काय गोड आहे महाराज. हो, बापाचा विचार आहे प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. हो बघा, बापाचा विचार आहे माझ्या गावात देवाचं नाव कुणी घ्यायचं नाही, त्याच्याच पोटी भजन करणारा प्रल्हाद जन्माला येतो. हा भिन्न विचार आहे. हा तुकोबारायांना नकोय. बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा मुलगा हवा, भिन्न विचाराचा नको. बघा बघा, एक विचाराचे पिता पुत्र आहेत, कबीर महाराज आहेत. कमाल नावाचा त्यांचा मुलगा एका विचाराचा आहे. एक विचाराचे पिता पुत्र काय कमी आहेत. सांगू द्या मला. नाशिक जिल्ह्यामध्ये एक सिन्नर तालुका आहे,
कधी गेले तर नक्की जा त्या गावाला. त्या सिन्नर तालुक्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे. त्या छोट्याशा शिंदेवाडीला 5 वर्षापासून माझं कीर्तन असतं गेवराईकर. दरवर्षी कीर्तन करतो मी त्या गावी. कीर्तन याच्यासाठी करतो की त्या गावातला एक पोरगा, गोसावी समाजाचा पोरगा, देशासाठी छातीवर गोळ्या झेलून गेला. त्या पोराचं नाव केशव गोसावी. बापाला त्याच्या इथून हात नाही बघा. आपल्या घरी येतो त्याचा बाप. दरवर्षी आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीला त्याची मंडळी पण येते. हो, खरंच सांगतो, इथून हात नाही हो. तुटलेल्या हाताचा बाप आहे नाना. फार सत्य घटना आहे ही. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या हो. तुटलेल्या हाताच्या बाप एवढं प्रेम करत असतो. बाप बाप करी जोडी लेकुराची ओढ. खूप प्रमाण आहे तो बापावर. हो, हे तुकोबारायांचा अभंग आहे. कोणती कविता फिविता गांजा खसनी लिहिलेलं नाही बरं का. हे तुकोबारायांचं आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी हो, एकाएकी केला मिरासीचा धनी. मालक बनवतो बाप तुम्हाला. बंगला बांधून ठेवतो. तुमच्यासाठी श्रीमंतीची व्यवस्था करतो. फाटलेली मान्यान घालतो. फाटेर धोतर 2 ठिकाणी बांधून घालतो. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो. इंग्लिश मीडियम डॉक्टर महाराज वकील बनवतो. हा बाप असतो. हे अभिष्ट चिंतन ज्यांचं आहे ना, त्या दादांना जर तुम्ही विचारलं ना, तुम्ही बाप आहात, तुमची इच्छा काय, तर ते माईकवर एकच म्हणतात की माझ्या विजयला आमदार करा, एवढीच माझी इच्छा आहे. बापाची ती इच्छा असते ना महाराज. बापाला वाटत असतं माझ्या पोरानं उभं राहिलं पाहिजे. आता माझं तर गेलंय, माझा पोरगा मालक असला पाहिजे, माझ्या पोराला श्रीमंती मिळाली पाहिजे, माझ्या पोरानं तालुक्याचा विकास केला पाहिजे, मी जसं केलंय तसं माझ्या मुलाच्या हातून घडलं पाहिजे. हे बापाची इच्छा असते. लक्षात ठेवा, बाप तुटलेल्या हाताचा आहे. धर्मराज सर हो, आपण फार सुंदर आहात, चांगलं शिकवताय मुलांना. शाळेमध्ये ही गोष्ट सांगा. एक विचाराचा बाप आणि एक विचाराचा मुलगा तुकोबारायांना हवाय. माझी जातीचे हा पाहिजे तुकोबारायांना. कोण तुकोबारायांच्या जातीचा कळेल ऐका. तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्या नाना, आणि भाकरी करून पोरगा शिकवला. 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वी पास झाला, आणि 10वीला त्याला हो खूप चांगले मार्क पडले. आई नाही हो, म्हणून बापानं दुसरं लग्न केलं नाही. माझी पत्नी गेली म्हणून तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा मात्र 10वी पास झाला. पोराला वाटलं आता कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या, म्हणून त्या पोरानं खूप अभ्यास केला. आणि नेमका तो मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. 24 मराठा बटालियन आहे जम्मू काश्मीरमध्ये. त्याला एक लेटर मिळालं. आपल्या संभाजीनगरला तो शिकत होता. लेटर प्राप्त झालं. त्याच्यामध्ये त्याला कळालं 24 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून, जवान म्हणून तुमची नियुक्ती होते. संधीचं सोनं करा. त्यानं ते लेटर वाचलं. घराच्या भिंतीखाली एका गादीखाली ते झाकून ठेवलं. त्याला वाटलं मी जर हे लेटर पास केलं आणि मी जर उद्या सीमेवरती लढायला गेलो तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का, म्हणून त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं. एक विचाराचे पिता पुत्र सांगतो ऐका. ऐका रे गेवराईकर, घरी घेऊन जा. हो, 2-4 दिवसानं बापाला माहिती झालं की माझ्या पोराला नोकरी लागली, पण सीमेवरची लागली, आणि माझ्या अपंगता हातामुळे तो जात नाही. तर अपंग हाताच्या बापानं पोरगासा पुढं उभा केला. आणि अपंग हाताचा बाप म्हटला, अरे का जात नाही तू सीमेवर लढायला, नोकरी तर मिळाली ना तुला. तर त्या पोरानं उत्तर दिलं म्हणे, बाबा मी जर सीमेवर लढायला गेलो तर तुम्हाला तुटलेल्या हातानं भाकरी कराव्या लागतील. त्यापेक्षा मी जर सीमेवर लढता लढता छातीवर गोळ्या झेडून गेलो तर एखाद्या वेळेला तुम्हाला त्याच हातानं भाकरी कराव्या लागतील. यापेक्षा दुसरा उद्योग करतो, लग्न करतो, तुमचा संसार चालवतो. तर अपंग हाताचा बाप म्हटला, रे केशव, तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता. लक्षात ठेव, हो, छत्रपती शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य कधी मिळालं नसतं. शंभूबाळ घाबरला असता तर हिंदू धर्म कधीच टिकला नसता. जा रे राजा, जा रे राजा, जा रे जा केशव. तू जर उद्या शहीद झाला तर तुझा हा बाप मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरी करायला तयार आहे. काय बाप आहे महाराज. या बापाची गरज आहे देशाला. घरी घेऊन जा. बापानं पोरगा सीमेवरती पाठवला 2011 साली. 12, 13, 14 आणि 15 4-5 वर्ष देशासाठी पोरगा लढला. 2015 साली गिरी महाराज आहेत आमचे, फुलंब्री तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गिरी महाराजांची एक यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं. एक वारकऱ्याची मुलगी आणि एक देशाचा पोरगा. 5 वर्षाचा संसार आनंदात गेला. आणि 2018 साली 9 महिन्याची गरोदर होती ती यशोदा. ऐका रे, आणि 9 महिन्याची गरोदर असताना देशावरती एक मोठं संकट आलं होतं. आपली पोरं रात्रंदिवस तिथं उभी होती, कारण ती आपल्या भारत देशातली होती.
लक्षात ठेवा. आईच्या, नुसतं ऐकू नका, हे घरी घेऊन जा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अंगावर काटा यावर सुंदर एवढं गीत आहे महाराज. रोज आपल्या पोरांना ऐकवलं पाहिजे. जिंकावं गा कटून मराव हेच आम्हाला ठाव. काही शब्द आहेत. पोरगा सीमेवरती लढत होता, ही सत्य घटना आहे. देशासाठी लढता लढता दहशतवाद्याच्या 2 गोळ्या त्या पोराच्या छातीमध्ये गेल्या. दिवस धनत्रयोदशीचा होता. तारीख 11/11/2018 होती. ऐका. आणि देशाच्या मातीसाठी 2 गोळ्या झेलून पोरगा जमिनीला पडला होता. 9 महिन्याची गरोदर पत्नी म्हणून बाप तिला माहेरी न्यायला आला होता. एक महाराज न्यायला आले म्हणून सकाळी निघायचं होतं. बघा गड्या, वस्तीहून आपल्या पोरीच्या हाताला धरून बाप निघाला. तेवढ्यामध्ये गाव बंद झालं होतं. सगळ्या गावाची शटर बंद झाली होती. तालुका जिल्हा बंद झाला होता. सोशल मीडियाला बातमी आली होती, केशव गोसावी अमर रहे. आता ती बातमी सगळ्यांना माहिती होती. अजून अपंग हाताच्या बापाला माहिती नव्हती, का यशोदेला किंवा ती सासऱ्याला माहिती नव्हती. गावामध्ये आता 10,000, 20,000, 50,000 लोक गोळा होत होती. ऐका रे माझं, का गाव बंद झालंय, गावात अशी शांतता का. मनामध्ये धज झालं होतं. असं घडायला नको असं मनामध्ये आलं होतं. आणि संध्याकाळी 10 वाजता लाल दिव्याच्या गाडीमध्ये तर केशव गोसावीची बॉडी गावामध्ये पोहोचली होती. ऐका रे माझ्या दादांनो, झेंडा सरकून बापानं आपला एकुलता एक पोरगा पाहिला. अपंग हाताचा बाप, बायको गेली तेव्हा रडत नव्हता, पण माझा एकुलता एक पोरगा देशासाठी शहीद झाला म्हणून बाप खाली पडून रडत होता. हो, हंबरडा पडून बायको रडत होती. 9 महिन्याचं बाळ गरोदर गर्भामध्ये असणारी माय, हो, पोरगी रडताना नवऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. हॉस्पिटलमध्ये तिला भरती केलं होतं. बेशुद्ध झाली होती. 6 दिवसानं शुद्धीवर आली गड्या, तर तिला मुलगी झाली. हो, एक मुलगी आहे, तिला आपल्या घरी येते बघा, काव्या नाव आहे तिचं. एक मुलगी झाली. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. अपंग हाताचा बाप पदरामध्ये पडला. ऐका, एवढं सुंदर घडलं. हो, बाप नवरा निघून गेला. आता या घटनेला 5 वर्ष झालेत. 11 तारखेला दरवर्षी माझं कीर्तन असतं. 10,000 लोक कीर्तनाला येतात. हो, माझ्या जवळचे 25-30 हजार रुपये मी दरवर्षी तिथं खर्च करतो. हो, नुसतं सांगत नाही, मी सांगणारा महाराज नाही, नुसते पैसे घेणारा महाराज नाही, मी करून दाखवणारा महाराज आहे. लक्षात ठेवा. असं करत राहतो. मला एकच तुम्हाला याच्यातलं सांगायचं आहे की आता त्या बापाला पोरगा नाही, अपंग हाताचा बाप असं म्हटलं नाही की तू दुसरा उद्योग कर, दुसरी नोकरी कर. तू गेला तरी चालेल राजा, तुझ्या छातीवर गोळी गेली तरी चालेल, पण तू देशासाठी गेलं पाहिजे. हा एक विचार तुकोबारायांना हवा.